जीवाला जीव देणारा असा मित्र असावा आणि तो एकमेव मित्र माझ्या शेतकरी राजाचा, त्याच्या दावणीला असणारा बैल. आणि म्हणून असा हा नंदीराजा आपल्या भेटीला येतोय आणि तो आपल्याला या ठिकाणी काय सांगणार आहे ते आपण पाहूया. येतोय महादेवाचा नंदी. पुणेकरांना दर्शन द्या असतो हाला. आधीच पुण्यात गर्दी माता नाही धन तू कुठं बोकळू राहिला म्हणून शांत राह, शांत उभा राह. हा नंदी काही कुठल्या बाजारून विकत आणला नाही आणि हा कुठल्या शेतकऱ्याच्या दावणीतून सुद्धा सोडून आणला नाही. हा नंदी राजा कुठून आला, कशासाठी आला? हा 10 अवताराचा कार्य करून हा नंदी दिंडीरवनात मुक्कामाला आलेला. पण आज पुणे शहरामध्ये कशासाठी आला बरं? कशासाठी आला? कसा आला? आता हा नंदी काही साधा सुद्धा नाही. हा नंदीला सगळं कळतो. काय कळतं? जरा ऐका नंदी काय सांगतो. हे महादेवाचा नंदी आला हो, सदाशिवाचा नंदी आला. महादेवाचा नंदी आला हो, सदाशिवाचा नंदी आला. महादेवाचा नंदी आला हो, सदाशिवाचा नंदी आला. हे महादेवाचा नंदी आला, महादेवाचा नंदी आला. सदाशिवाचा नंदी आला, सदाशिवाचा नंदी आला. महादेवाचा नंदी आला हो, सदाशिवाचा. महादेवाचा नंदी आला हो, सदाशिवाचा नंदी आला. महादेवाचा नंदी आला हो, सदाशिवाचा नंदी आला. आता ह्या नंदी राजाला काय कळतं बघा. तुमच्या शहरात आला, एक काम करा, आता सगळ्याचा नंबर शीट, सगळ्यांनी प्रश्न विचारायचे, सगळ्याच्या प्रश्नाचं उत्तर नंदी राजा देणार आहे बरं का. सगळ्यांनी नंबर शीट यायचं. याला सगळं कळतं बरं. काय 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 कळतो? काय काय कळतं तुम्हाला सांगतो. एखादी सुनबाई जर आपल्या सासूला त्रास देत असेल बापरे, त्या सुनबाईला सुद्धा नंदी ओळखतो. असा खाली सोडला का बरं, सोडायचा का खाली? नाही म्हणते तिकडे, नाही म्हणते बोलते. नाहीतर एखाद्या सासूबाई जर आपल्या सुनाला त्रास देत असेल, चोरून साखरीचा डबा, शेंगदाण्याचा डबा असा पेटीमध्ये कुलूप लावून होत असेल, त्या सासूबाईला सुद्धा नंदी ओळखतो. सोडायचा का? नाही म्हणते. नाही म्हणतो, नाही म्हणतो. नाही, काय झालं, मी काल परवा असाच खाली नंदी सोडला. नेमका सासूबाई सुनबाईचंच भांडण लागलं. मी बंदच केला सोडायचं नंदी. काय लोकच भांडणं लावलं. आता नंदी खाली येणार नाही. या नंदी राजाला हा कलियुग आहे दादांनो. आणि कलियुगामध्ये माया, ममता, प्रेमी, विश्वास सगळं काही पायदळीत उडवलं जातं. म्हणून काय कलियुगाचा उलटा वारा चालला. म्हणून आपण नंदीला विचारणार आहोत, दादा अरे या कलियुगामध्ये काय चाललं जरा सांगा आमच्या रसिक माझ्या. आता विचारू आपण नंदीला. हे नंदी राजा रे नंदी राजा, नंदी राजा, अरे नंदी राजा, रे नंदी राजा, अरे नंदी राजा या कलियुगामध्ये दादा बापाचं लोक आहे तो का रे नंदी राजा? नाही म्हणतो, नाही म्हणतो, नाही म्हणतो. हो, बापाचं लोक आहे या कलियुगामध्ये नंदी राजा रे नंदी राजा. अरे सासूचं सून ऐकते का रे नंदी राजा? नाही म्हणतो, नाही म्हणतो. तिथं बसलेल्या सुनबाई सोडून अरे नंदी राजा रे नंदी राजा. अरे या कलियुगामध्ये दादा अरे बायकोचा नवरा ऐकतो का रे? हो म्हणतोय, होय म्हणतोय, होय म्हणतोय. आता बरं आहे का, घ्या याला काय लग्न केलं का बायको काय म्हणते, याला काही संसार माहिती? काहीच नाही. मग हा कस काय हा म्हणला? नाही पण कारण नंदीला सगळं कळतं म्हणून तो म्हणतो. खरं सांग, लग्न झालं 12 महिने 2 वर्ष झालं. नवीन आलेली नवरी खिडकीतून आपल्या नवऱ्याला इशारा करते, कानाला तोंड लावलं, पुट 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 पुट. काय काय म्हणतो? तुम्ही सरथेरडीच ऐकत्या.
मग ऐकत नाही. बर. मी कधी फोन बी केला तर माझ्या फोनवर जर तुम्ही बोलत नाही. असं. मग तरी तुमच्याकडे पाहिलं की माझ्यावर तुम्ही डोळ्या वटरत्या. बर आता मी त्या दिवशी सांगलं, हा फोन आला माझ्या आईचा. हा. म्हणलं माई काय चाललं मम्मी? हा मम्मी म्हणली तू जेवण केलं का? हा म्हणलं तयार केलं पण जेवली नाही अजून. हा. मग ती थेरडी जेवली का? मी म्हणलं नाही, मी हा. काही तिला बोलणार नाही. बर. तिचा मग 36चा आकडा. रातभर बरवणाला येतो त्या सासू सोनाचं. म्हणून सुनबाईनं आपल्या नवऱ्याला सांगावं, कारण नवरा ऐकतोय सगळं, तुमच्या सगळं माय सगळं बायकोचं ऐकतोय सगळं, याच्यात काही दुमत नाही. सगळेच आहे. सगळंच ऐक, त्यानं ऐकावं, मी त्या मताच आहे. पण काय ऐकावं आणि काय नाही ऐकावं. आता जमलेल्या माझ्या माता भगिनीनं हे काही सांगितल्यापेक्षा जर एक गोष्ट सांगितली तर काय, संध्याकाळी आपले पतिराज आले ड्युटीवरून का थोडं गोडीत घ्यायचं. अहो मी काय म्हणते, पतिराज जरा जुने शब्द वापरायचे, या ना आज तुमच्यासाठी सुंदर गोड स्वयंपाक केला. मी काय म्हणते, अहो सासू सासरे कोणाचे नाही, आईबाप कोणाचे नाही, लेखसून कोणाचे नाही, जावा भावा कोणाचे नाही, कशाला मरमर करता. चला ना, अंगदान देहदान महासंघ रोटरी क्लब ऑफ नॉर्थ पुणा, चला त्यांच्या ऑफिसमध्ये चला, देहदानाचं नावदान संकल्पपत्र भरून टाका एका पर्स. म्हणा बरं, म्हणा ना, असं नाही म्हणणार, असं म्हणा, याच्यातून फायदा आहे तुमचा. आणि म्हणून हा नंदी काय सांगायला आला, काय सांगतोय? हे महादेवाचं नंदी आला हो सदाशिवाचं नंदी. महादेवाचा नंदी आला हो, सदाशिवाचा नंदी आला. महादेवाचा नंदी आला हो, सदाशिवाचा नंदी आला. ओ! आता हा नंदी तुमच्या समोर कशासाठी आला? तुम्ही म्हणाल, तुम्ही पहिल्यापासून म्हणते नंदी सांगणार, ते मुक जनावर काय सांगणार? अरे ज्याला बोलता येत नाही ते सांगत नाही, हे मुक जनावर काय सांगणार? पण जमलेल्या माझ्या रसिक माय बापा हो, आमच्या माणसाच्या घरामध्ये डिग्र्या माताना एवढ्याला डिग्र्या, घरामध्ये जागा करून एवढ्याला डिग्र्या झाल्या, पण आजही मुका प्राणी, चार पायाचं जनावर माणसापेक्षा श्रेष्ठ आणि हुशारच आहे. तुम्ही म्हणाल काय बोलता शाहीर, तुम्हाला 1 नाही 1000 पुराव्यासह सिद्ध करून देईल. बघा खोपा पाहिला का तुम्ही, सुगरणीचा खोपा. अरे किती मोठे इंजिनियर आणा, किती प्लॅनिंग काढा, तरी हे कोपरा पाडीन ते कॉलम पाडीन तरी पाडपाडा होतीच. पण सुगरणीचा खोपा बांधताना लक्ष करा, कुठली प्लॅनिंग हो, खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा तो चांगला, एका पिलासाठी तिने जीव झाडेला टांगला. काय तो खोपान काय डोकं काम करीत नाही. बरं खोपाचं नाही सर, त्या खोप्यामध्ये एवढा चिखलाचा गोळा नेऊन ठेवते, त्याला भोसक पाडते आणि अंधारामध्ये तो काजवा फिरतो ना, तो काजवा धरून त्या छिद्र्यामध्ये नेऊन घालते. आपल्या पोराला लाईट असावी, उजाड असावी अभ्यासाला. बघा आपले तर डिग्र्या एवढाले आकडे टाकतील, इकडून चोरून लाईट, तिकडून चोरून हिटर, इकडून शेगडी. सौर ऊर्जाचा वापर करावा, अजून माणसाला आकली येईन आपल्या देशात. लाईट कशी वाचली पाहिजे त्या पाखरापासून शिका. आणि चला पुढे अजून सांगतो, हवामान खात्यावर एवढा खर्च आहे शासनाचा, आता इथं कोणी असेल माफी नको. शासनाने त्या हवामान खात्यानं सगळे अंदाज सांगितलेच, असं कधी खरं होत नाही आता, कारण आम्हाला खेड्यातलेच. पण एक लक्षात ठेवा, आजही तुम्ही ग्रामीण भागात या, ज्या वर्षी पानकाळा कमी असेल त्या काटेरी झाडाला जर खोपा असेल सुगरणीचा, त्या वर्षी पानकाळा कमी असतो. आणि ज्या वर्षी पालेदार झाडाला खोपा असेल त्या वर्षी पानकाळा जास्त असतो. चला पुढेही सांगतो तुम्हाला, काय कोणती डिग्री केली त्या पाखरानं? कोणतीच नाही. पुढेही सांगतो, सगळ्यात डिग्री मांजरी का मांजरी? मांजरी आहे. मांजरीनं जर संडास केली, आता मोकळं बोलतो, तिनं जर संडास केली, जोपर्यंत तिला ते झाकल्याचं पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत ती माती लोटीत राहते त्याची मांजर. आणि माणसं एवढा इपितर पुतळा आहे. आईन चांगली जागा पाहतो, निर्मळ जागेवर बसून आणि पुन्हा तशीच उघडी ठेवून निघून जातो घरी. सांगा कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? हे महादेवाचा नंदी आला हो महादेवाचा नंदी आला हो, सदाशिवाचा नंदी आला. महादेवाचा नंदी आला हो, सदाशिवाचा नंदी आला. शेवटचं वाक्य सांगून जातो जाता भरोसा. शेवटचं वाक्य काय? हे जनावर आहे ना 4 पायाचं, याला वाचन, याला बोलता येत नाही, पण याने देहदान आणि अवयदानाचं संकल्पपत्र भरलेलं आहे आणि भरूनच तो मरतो. आता तुम्ही मला याच्या डोक्यात पाणी झालं का काय शाहीराचं? चला पुरावा घ्या भाऊ. माणसात आणि जनावरातला फरक एका मिनिटात सांगतो, कळेल तुम्हाला. सांगा. जनावरांचं शेण कशासाठी कामात येतं? सारव पोताळण्यासाठी. घर सारवायत होते आजी, पहिले आमच्या आजी घर सारवाय शेणाने.
आणि त्या शेणाने गवऱ्या थापायच्या आणि त्याच गवऱ्या चुलीमध्ये घालायच्या, स्वयंपाक तयार करायचा. स्वयंपाक झाला की त्या गवऱ्याची राख चाळून घ्यायची आणि त्या राखीने दात घासायचे, भांडे घासायचे. आहे का नाही? जनावराचं शेण माणसाचं. अरे नाव नका. जनावर मेलं का ह्या जनावराचे शिंग आहे ना, या शिंगापासून हे बटणं तयार होतात दादा. शर्टाचे बटणं, हे बटणं ह्या शिंगापासून तयार होतात. आपल्याला आहे का शिंग? नाही. आणि असले तरी जनावराच्या शेतीच्या केसापासून आपण दात घासतो, तो ब्रश तयार होतो. आपला आहे का काही उपयोग नाही. याच्या उखाड्याला वजन फक्त हे मंडळी बसले यांचा थोडाफार आहे. रोज डोकं चलताना एवढे 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 झाले. माय मग बाबड्या त्याने म्हणायचं आपल्याला. म्हणून यांचा उपयोग. जनावर मेला की हाडापासून पेस्ट तयार होतं. आपले हाडकं काही कामाचे नाही. सगळ्यात महत्वाचं सांगतो, एवढी मौल्यवान त्वचा. माणूस मेला की आपण जाळून त्याची राख आपण शुद्ध पाण्यात, त्या नदीमध्ये शुद्ध पाण्यात फेकून अशुद्ध करतो. पण हे जनावर मेल्यानंतर तुमच्या आणि आमच्या पायात 1000-500 रुपयाची चप्पलच्या बुटानं आपलं रक्षण करतं. मग सांगा, अवयवदान कोणी केलं? हो केलं का नाही? मग जनावर आपल्याला शिकवता रे देहदान अवयवदान करा. माणसा तरी माणसाला कळत नाही. हे महादेवाचं नंदी आलं हो सदा. कारण दादा, महादेवाच्या मंदिरात तुम्ही दर्शनाला गेला, नंदी कुठं बसलेला आहे? महादेवाच्या समोर. महादेवाच्या समोर. आज तुमच्या समोर नंदी बसला. महादेव कोण? महादेव शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. महा म्हणजे मोठा, देव म्हणजे देऊन टाकणारा. 18 पगड धान्याची निर्मिती करतो तो माझा शेतकरी. ज्वारी, बाजरी, उडीद, तूर, मूग, मटकी टाटा बिर्लाच्या कारखान्यात तयार होते. नाही. अदानी अंबानीच्या कंपनीत तयार होते. नाही बरं. शेतकऱ्याचा घाम मातीत पडतो आणि मातीतून ते धान्य उगवतं. अशा 18 पगड धान्याची निर्मिती करणारा माझा शेतकरी बाप तो महादेव. आणि दुसरा महादेव सांगतो, हे जीवन जगून झाल्यावर, आयुष्य जगून झाल्यावर मरताना हे अवयव देऊन, दान देऊन मरतो तो एक महादेव. हे महादेवाचं नंदी आलं हो सदा.